जॅक माईक आला जॅक जॅक. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे धाराशिव जिल्ह्यातलं सगळ्यात सुंदर आणि पवित्र ठिकाण जे आहे रामलिंग. पण फायनली आज डिलिव्हरी आलेली आहे ऑर्डरची. सो ते आहे माईक, जे मी खूप दिवसापासून मागवत होतो. युजली काय आहे, खूप लोकांनी सजेस्ट केलं मला की व्हॉइस मध्ये जरा ग्लिच येतोय, थोडस नॉइजी सराउंडिंग मध्ये तुझा आवाज लक्षात येत नाहीये, तू काय बोलतोय असं तसं. पण या अमेझॉन प्राईम सेल मध्ये मी युजली माझं फायनली माईक मागवलंय. सो आपण रामलिंगला पण जाणार आहे. पण अशी गोष्ट आहे की ही रामलिंगचा जो ब्लॉग आहे हे आपण प्रायव्हेटच बनवू ब्लॉग, म्हणजे त्याचा नेमका काय इतिहास आहे किंवा काय. पण युजली आज संडे आहे, सो मी आज माझ्या फॅमिली टाइम स्पेंड करणार आहे. सो युजली आज आपण फक्त माईकचं रिव्ह्यू रिझल्ट देणार आहेत. आता सध्या आपण अनबॉक्सिंग करू, मग मस्त आपण बाहेर गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो की काय रिझल्ट येईल. ओके, आता आपण ओपन करू, बघू नेमकं. सो गाईज बघा, इथं तुम्ही बघू शकता डिजिटेक 2-in-1 वायरलेस मायक्रोफोन सिस्टीम. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 2 ट्रान्समीटर येईल आणि 1 रिसिव्हर येईल. युजली असे भरपूर टाईपचे माईक्स आहेत, कॉलर माईक पण आहेत, डिजिटेकचे आहेत किंवा भरपूर माईक आहेत. पण युजली मी हे चूज काय केलं, कारण मला घ्यायचं होतं हे. तर कॉम्पॅक्ट टाईप पॅकिंग भेटून जाते की आपण सोबत कॅरी अप करू शकतो. हे बघा, याच्यामध्ये रिसिव्हर, 2 ट्रान्समीटर आलेले आहेत. युजली आता 1 ट्रान्समीटर ठेवू, कारण गरज नाही आता सध्या. त्याच्यामध्ये पॅकिंग म्हणलं बघा, नॉईस साठी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील केबल्स. मला हेडफोन दिलेले, ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटतं C2C प्लस लाइटनिंग केबल. तो माझा जो फोन आहे तो iPhone 12 आहे. सो माझ्यासाठी हेच केबल सूट होईल. हे ट्रान्समीटर आहे, इथं तुम्हाला चार्जिंग दिसेल, ही ब्लूटूथ बिंग दिसेल. हे तुम्हाला इको मोड म्हणजे जी काय म्हणतात नॉइस कॅन्सलेशन साठी ती दिसेल. आपण आता रायडिंग टेस्ट घेतोय, म्हणजे आपण बघतोय की बाईक वरती जेव्हा तुम्ही कुठं प्रवास पण करता तर जेव्हा माईक असेल तेव्हा व्हॉइस कसा कॅचअप करेल, काय करेल. सो इथं मी ट्रान्समीटर घेतलंय, रिसिव्हर कनेक्ट केलेलं आहे इथं आयफोनला. सो आता मी इथं लावतो, माईक कसा परफॉर्म करेल आता काय बघू आपण, सगळं नंतर चेक करू. सो इथलं व्हॉइस बघा तुम्ही. गाडी पण इथं बुलेट आहे, सो बुलेटचा पण आवाज भरपूर जास्त आहे. तिथं गाड्या आहेत, तिथं गाणी चालू आहेत. सो बघू, नॉइस कॅन्सलेशन आपण चालू केलं याच्यामध्ये. ओके, सो फायनली गाईज रामलिंगला आलो आहे आम्ही. आता खाली जाऊयात. सो मी जसं सांगितलं तुम्हाला की रामलिंग या ठिकाणी, या स्थळावरती जो ब्लॉग काढायचा आहे याची जी माहिती आहे ते मी तुम्हाला सेपरेट ब्लॉगमध्ये काढून दाखवेल. पण आता सध्या जो ब्लॉग आहे तो सेपरेट फॅमिली टाईमसाठी पण ब्लॉग आहे आणि मला तसंच माईकचा रिव्ह्यू पण द्यायचा आहे. सो स्टे ट्यून. सो बघूत आपण माईक किती परफॉर्मन्स देत आणि काय करतो. ओके, सो गाईज इकडं तुम्ही बघू शकतात की सध्या मी आमच्या शेटच्या सोबत आहे. फायनली आता मंदिरामध्ये एंटर झालेलो आहे. इथं तुम्ही बघा, एंट्रन्स इकडून अशी आहे. सध्या इथं गर्दी आहे. आपण आता इथं थोडा वेळ येऊ मंदिराकडे. आपण जिथं जातोय ते आहे रामकुंडाकडे. इकडं बघा गाईज किती सुंदर आहे इकडचं लोकेशन. इथं सगळं खाण्याच्या गोष्टी सगळ्या अवेलेबल आहेत. आणि इथं तुम्ही बघू शकता, तिथं लहान लेकरांना सगळं खेळण्यासाठी सगळं अवेलेबल आहे. बघा, इकडे आमच्या मम्मी पप्पाचा फोटो सेशन चालू आहे. नाही वरी नको, आता मम्मी लवकर त्रास होईल. आता निघू, नाही आपण निघू पप्पा. मी सेपरेट येतो काढायला ब्लॉग. तू मस्त स्पा करायलीस. हा, चहा सांगायचंय 3-4 द्या. आमच्या पप्पा श्री सोबत मस्त आम्ही वाईफ स्पा करतोय. सो एन्जॉय करतोय आम्ही, वाईफ घेतोय मस्त. चहा ती मागवलाय. आणि सांगायचंय की वरी अजून जागा आहे, भरपूर आहे. रामलिंग एवढंच नाहीये, पण युजली कसं आहे फॅमिली टाइम स्पेंड करायला आलोय आणि फॅमिलीला थोडंसं तेवढं लांब घेऊन जाणं पण बरोबर नाहीये. सो ह्याच्यावरती जो सेपरेट ब्लॉग जो काढायचा आहे रामलिंग वरती, ज्याच्यामध्ये मी सगळं रामलिंग या बाबतीमध्ये सगळं इतिहास सांगेल किंवा माहिती सांगेन, ते मी तुम्हाला सगळं पुढच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवेन. ओके, सो आता आम्ही मस्त चिल करतोय. सो स्टे ट्यून. हे बघा मम्मी पप्पाचे हाल इथंच खराब झाले आमचे. नाही
काय झालं? नवरा बायकोची शर्यत लागली. कशाबद्दल? काय झालं? त्यांचं म्हणणं हा कोण नाही यायला. हा हा माघार नाही नाही. आताचे जे कॅन्डिडेट गेलेत ते आमच्या काही ओळखीचे नाही आहेत. युजली ती आलते, त्याने विचारलं मला आधी की 100 रुपये आहेत का म्हणून. मी तुम्हाला 200 रुपये टाकतो. आम्हाला युजली काय सध्या लवकर काय कळालं नाहीये, पण नंतर आता पप्पाला बोलले. ते गोष्ट अशी आहे की त्यांच्या हजबंड वाईफ दोघांमध्ये चॅलेंज लागलेली आहे की कोण किती सपोर्ट करतात, पब्लिक किती सपोर्ट करते अशा प्रॉब्लेमला, जेव्हा कोणाकडे पैसे नाही आहेत. झालं आम्ही दिलं, पण त्याने पण आम्हाला वापस पैसे दिले की आणि सांगितलं आम्हाला की हे सगळं चॅलेंज होतं. सो थँक्यू असं बोलले. सो ओके. सो गाईज, आता जी डिजिटेक माईक सांगतं की 100 मीटर रेंज कॅचअप करतं किंवा काय, सो आपण आधी ती चेकअप करू. सो आता मी माझा फोन इथं माझ्या आईजवळ देईल आणि मी लांब जाईल आणि मी बघेल की आवाज किती कॅचअप होत आहे आणि किती नाही. ओके, चेक करू आता की किती रेंजमध्ये किती आवाज पकडतो. आणि नॉईज कॅन्सलेशन पण चालू केलंय, सो चालू राहू दे. चेक करू आपण इथं. ओके. सो गाईज, मला वाटतं मी इथंपर्यंत बस करू आणि इथून मी चेक करू. आपण चेक करू की किती मीटरच्या रेंजपर्यंत हे माईक व्हॉइस कॅचअप करते. एवढी रेंज एरिया तर ठीक आहे, म्हणजे माझ्या मते तर परफेक्ट आहे. इथं भरपूर नॉईज चालू आहे. मी नॉईज कॅन्सलेशन चालू केलं इथं. बघा गाईज, दोघांची शर्यत बघा कशी चालू आहे. आमच्या आई R15 वर बसली, आमचे पप्पा बुलेटवर बसलेत. सर हा बघ झाली की गाडी. हा बघा गेली पिल्ल्या परभणीला. आवाज कस काय छान झाला. लय छान आवाज यायलाय. मला सोडून कुठे गेली तू? तुला फोन करता आला नाही? आठवण आली नाही दादाची? हा अरे बापरे. हा तिला बाबाला भेटायचं. थांब, बाबाला भेट. बाबाला बाबा रुसले. बाबा बाबा रुसले. कस काय आवाज बारीक झाला आवाज बारीक. खायला बनवून आणा मला. काय आणते माय?